हॅलो नमस्ते, सायन्स लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस येतो खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। इकडे जे आहे तर माझ्या बाहेरचे साफसफाईला सुरुवात झालेली आहे बरं का। सकाळी उठलं की काय असतं, मुलांच्या स्कूलची घाई असते, त्यांना पण डब्बे वगैरे करून द्यायला लागतात। मग सकाळी उठल्या जे आहे तर मला बाहेरचं साफ करणं होत नाही ओटा, तर मग मुलांचं पूर्ण आवरून दिलं आणि त्यानंतर जे आहे तर मी जे उंबरठा वगैरे धुवायला सुरुवात केली आणि बाहेरचा वट्टा पण धुवायला घेतला। कारण की एकदा बाहेरचं आवरून घेतलं आणि एकदा आतमध्ये आलं ना की मग कसं की बाहेरचं पण वट्ट्यावरचं सगळं सुकून जाते, दारही स्वच्छ होते। तर फायनली माझं जे आहे तर बाहेरचा वट्टा साफ करून झालेला आहे आणि मी आता घरातली साफसफाईला सुरुवात केलेली आहे। आणि रात्री काय झालं होतं की त्यांनी मला जे उपवास असल्यामुळे जे त्यांनी काकड्या आणल्या होत्या, पण त्या काकड्या त्यांनी खूप मोठ्या आणल्या होत्या, त्यामुळे मी बाहेरच ठेवल्या। तर असं इकडे जे आहे ते मी आता टेबलवरचं आणि मशीनवरचं जे आहे ते आवरून घेत आहे। आणि इथं मुलांचं काय असतं माहिती का, क्लासचे पुस्तक वगैरे वेगळे असतात आणि स्कूलचे वेगळे असतात, त्यामध्ये कपडे असतात, घेतात आणि तिथंच टाकून देतात किंवा ठेवून देतात असो। आणि आज माझं जे आहे तर खूप फास्ट काम चालू आहे बरं का, कारण की आम्हाला जे आहे आज थोडीशी पूजा आहे आमच्या पाहुण्याच्या इकडे, तर तिकडे पण बाहेर जायचं आहे। पण कसं ना की घरातलं काम आवरलं तर मग तिकडून यायला कितीही टायमिंग लागू द्या, काहीही वाटत नाही। आणि मुलं बी एकदा स्कूलमध्ये गेलं की घरात कसं निवांत होते, तर असं आहे। आणि इथं जे आहे तर मुलांनी मला एक पुस्तक सांगितलेलं होतं की मम्मी माझं जर का सापडलं तर ते वरती काढून ठेव, मला आल्यावर जे आहे तर लागणार आहे। तर मला काही समजाना कोणचं होतं ते, असं ते आल्यावर शोधलं आता। तर इकडं माझे जे आहे तर फास्टमध्ये तुम्हाला म्हणल्याप्रमाणे कामं चालू आहेत। आणि आज जे आहे तर मिस्टरांनी सकाळी देवपूजा केलेली आहे बरं का, पण माझं वाचन वगैरे जे आहे तर राहिलेलं आहे। म्हणलं घर साफ करून घ्यावं आणि त्यानंतर जे आहे आपल्या पूजेला सुरुवात करावं, म्हणजे कसं घर जर का स्वच्छ असेल तर पूजा करायला पण मन लागून जाते, नाहीतर मग बाकीचे कामं राहिले आणि पूजाला बसलं की मग ते मनात सारखं तेच राहते तिथं बसल्यावर की अरे काम राहिलं आहे किंवा काही। कसं असतं ना की एरवी आपण कितीही बसलेला असू द्या काहीही विचार येणार नाही, पण देवापाशी बसलं की नाही तेच फालतू विचार जे आहेत आपल्या डोक्यामध्ये चालत असतात असं। तर इकडं माझे काम जे आहे तर बरेचसेच आवरलेले आहेत बरं का। आता झाडू मारून घेत आहे आणि आता मांडणीवरचे पण आवरायचं आहे, कपड्याच्या घड्या घालायच्या आहेत आणि कुठं बाहेर जायचं म्हणलं की टाईम जे आहे तो खूप फास्ट होतो असो। तर इकडं माझं चाललेलं आहे कपड्याच्या घड्या घालून घेणं आणि मनात हे पण चालू होतं की टायमिंग किती झाला आहे काय माहिती, मला जे आहे आणखीन स्वतःचं पण आवरायचं आहे, घरातलं पण राहिलेलं आहे। आणि त्यामध्ये जे आहे तर बाहेर आता पाऊस पण चालू झाला आहे बरं का। आज आगमन झालेलं आहे पावसाचं, नाही तर बरेच दिवस झाला आता जे आहे ना तर 8-10 दिवस जे आहे तर पाऊस नव्हता बरं का। तर त्याचे दिवस आहेत म्हणलेच ते तर येणारच आहे असो। घर असं आहे की कितीही साफसफाई करून ठेवू द्या, धूळ ही असणार म्हणजे असणारच। काय होतं आहे माहिती का, सध्या इथे जे आहे तर वरती काम चालू आहे बरं का, तर ते काय करतात माहिती का, वरून जे आहे तर ते जे त्यांचं काय जे मटेरियल निघालेलं असतं किंवा माल वगैरे वरून फेकतात आणि मग दारं वगैरे उघडं असलं ना की ते पूर्णपणे धूळ जे आहे तर आतमध्ये येत आहे। म्हणून किती घर स्वच्छ करून घेऊ द्या, थोडीशी का होईना पण धूळ जी आहे तर आतमध्ये येत आहे। मुलांचं असं झालेलं आहे की कुठले कपडे त्यांनी घातलेले आहेत आणि कुठले काय करतात ते त्यांची त्यांनाच माहिती असते बरं का। आणि त्यामध्ये जे आहे ते मी कपडे धुवायला काढते ना, तर कधी कधी मी जे धुतलेले कपडे असतात ना तर ते सध्या धुवून टाकते। काय करणार, ते काय करतात धुतलेले आणि
घातलेले सगळे कपडे मिळून एकत्रच करून टाकतात आणि स्कूलमध्ये निघून जातात. त्यामध्ये मग कधी कधी मी खूप कन्फ्यूज होते की नेमकं कुठलं धुवायचं आहे. मग मला जे वाटेल ना की हां आता हे धुवायचे आहेत तर मी ते धुवून टाकते आणि त्यानंतर मग घरी येऊन सांगतात की अगं मम्मी हे तर धुतलेलं होतंस तू, कशाला धुतलंस म्हणून. असे मुलांचं पण आहे. मुलांचं पण खूप अवघड आहे. तर तुम्हाला सांगते की आमच्या घरामध्ये नमुना म्हणलं तर माझा मुलगा आहे. मी तर म्हणेन की प्रत्येक घरामध्ये नक्कीच कुठलंही कुटुंब असेल तर त्यामध्ये एक तरी नमुना असणारच झाला बरं का. कारण की काय होतं माहिती आहे का, कुठलीही गोष्ट त्याला करू द्या अजिबात पास पडत नाही आहे. त्याला त्याच्या मनाने केलं तर तेच आवडते. आता उदाहरणामध्ये तुम्हाला एक सांगते की आपण एखाद्या पालेभाज्या वगैरे जर का केल्या तर त्याला अजिबात आवडत नाही आहेत. खाण्यापासून ते पार कपड्यापर्यंत त्याची चॉईस म्हणताना तर खूप वेगळी. त्याला जे आवडतं ते अजिबात मला आवडत नाही आणि मला जे आवडतं त्याला आवडत नाही, असं आमच्या दोघांचं आहे. पण कसं ना की आपल्याला समजून घ्यायला लागतं. कारण की ते आणि जे आहे ते छोटा आहे किंवा बऱ्याचशा गोष्टीमध्ये आताच्या मुलांची आवड निवड खूप वेगळी आहे. खाण्यापासून ते पार कपड्यापर्यंत किंवा प्रत्येक गोष्ट घेण्यापर्यंत असो. तर इकडं जे आहे तर मी आता मांडणी साफ करून घेत आहे बरं का. म्हणलं ना मी की किती पण साफ करू द्या तरी इथं जे आहे तर धूळ कुठून येऊन बसते मलाच समजत नाही. तर इकडं म्हणलं मी जे आहे तर डबे वगैरे पुसून घेते आणि मांडणीला जे आहे तर भांडे लावून घेते. म्हणजे काय होतं माहिती आहे का, बऱ्यापैकी माझं पण कामं आवरले जातात आणि एकदा भांडे मांडणीला लावून घेतले की मला दुसरे पण भांडे घासायला जे आहेत मग जाळीमध्ये ठेवायला बरे पडतात. तर आज मी भांडे जे आहेत ते काही पुसून वगैरे घेणार नाही, तसेच मांडणीला लावणार आहे. कारण की भांडे सुकलेले आहेत बरं का. नाहीतर मग आता काय होते पावसाचे जर का नाही वाळले तर भांड्यावरती डाग दिसतात, म्हणून नक्कीच पुसून घेतले पाहिजेत बरं का आपण. तर माझे एकदम असे कोरडे भांडे झाले होते म्हणून मी काही पुसून वगैरे घेतले नाही आहेत. तर इकडं चालू आहे माझे भांडे वगैरे मांडणीला लावून घेणं. आणि सकाळचं फास्ट काम करून घेतलं ना की आपल्या टायमिंगमध्ये आपले कामं आवरले ना तर खूप चांगलं वाटतं. नाहीतर मग सकाळी काम राहिलं आणि थोडंसं बघा आपल्याला टाईम असला तर आपण काय म्हणतो जाऊ द्या करत आहे, नंतर त्यामध्ये खूप लेट होतो आणि कधी कधी करावशी पण नाही वाटत. तर इकडं कामं तर चालू आहेत, मी तर भांडेच लावत आहेत. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तर इकडं आई आलेली आहे. ती म्हणत आहे की तुझं आणखीन आवरलंच नाही का. तर मी तिला सांगत आहे की अजूनही माझं काहीच आवरलं नाही आहे, आत्ताशी कुठं भांडे लावत आहे, बाकीचे पूर्णपणे काम जे आहेत ते राहिलेले आहेत, आपण जाऊयात थोड्या वेळानं. तर आता तिचं म्हणणं आहे की लवकर जर का आपण गेलो तर घरी लवकर वापस येतात, म्हणून आमचं इकडं जे आहे तर दोघीचं संभाषण हे चालू आहे. तर तिला मी म्हणलेलं आहे की माझं कामं चालू आहे तर तू बस थोडंसं चहा करते. तर ती बोलते आहे की नको आता मी जाते. तर असं आमच्या दोघीचं चालू आहे. इकडं माझे भांडे पण लावणं चालू आहेत, मनात विचार पण चालू आहे की माझे जे आहे ते खूप सारे कामं राहिलेले आहेत आणि आत्ताच ही जे आहे तर मला चल म्हणत आहे. असो, तर तिचं पण एक म्हणणं जे आहे तर मला पटत आहे की मुलं वगैरे येतात ना नंतर, तर मग एकदा जाऊन आलं की 2-3 तास त्यांच्यापाशी जरी बसलं किंवा काय जे आपलं असतं तर ते करून आलं तरी टेन्शन मिटून जाते. त्यामुळं एक म्हणणं तिचं पण खरं आहे, एक म्हणणं माझं पण खरं आहे. असं चला, तर इकडं मी जे आहे आता चहा करणार आहे बरं का. आणि माझं काय झाले माहिती आहे का, महिन्याचे उपवास असल्यामुळे जे आहे ना तर विकनेस म्हणतो ना तर तसं होत आहे बरं का. तर 15 दिवस जे आहे ते काही वाटत नाही बरं का. आणि पण त्यानंतर जे आहे ते थोडं म्हणजे असं विकनेस आल्यासारखे वाटते किंवा थकवा येतो, असं आहे. कुठलंही काम करायचं म्हणलं की फास्ट तेवढं तरी होत नाही. तर या तुम्ही पण सर्वजण चहा प्यायला. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि इथे आमच्या दोघी मायलेकीच्या गप्पा तर खूप गंभीर होत्या, तुम्हाला सांगते. आता तुम्ही म्हणता गंभीर म्हणजे काय, तर असं चाललेलं होतं की कुठं आपल्याला एखाद्या पाहुण्याच्या इथे जायचं म्हणलं तर त्यांच्यासाठी गिफ्ट काय घ्यायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आपल्याला कुठेही जायचं म्हणलं. कारण की आपण तसं तर कोणाच्या घरी नाही ना जाऊ शकत, तर त्यांना काय घ्यायचं. तर इकडे आईचं चाललेलं होतं की बघूया तिथे गेल्याच्या नंतर आपण काय म्हणजे वाटाने ठरवूया, हे घेऊ ते घेऊ. तर माझं म्हणणं होतं की नको आई, आपण जे आहे ते इथूनच ठरवूया आणि इथून अगोदर घ्यायचं आणि त्यानंतर तिकडे जायचं. मग 1 तास लागो नाही तर मग 2 तास लागो, तिथे काही सध्या होणार नाही. तर असं आमच्या दोघी मायलिकीचं संभाषण हे चालू होतं. आणि आईला पण चहा पिण्याची इच्छा नव्हती. पण कसं असतं ना की आपल्या घरात कुणी पण आलं तर आपण चहा करतो आणि मग हे तर आपल्याला जन्म दिलेली आई असते. तर असो, चला, आई असो किंवा सासू असो, दोन्हीही एकच असतात. एक आपल्याला जन्म देते तर एक आपल्याला दुनिया जगायला शिकवते. तर त्यामुळे जे आहे तर आपण नेहमी आदर केला पाहिजे. कुठलीही आई असू,
बहीण असो, जे काही आपण नाते लावलेले म्हणजे ठरवलेले असतात त्यांना खूप माया लावली पाहिजे किंवा आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे असं आहे. आणि आपल्या घरी आल्याच्यानंतर तर खूप आदर केला पाहिजे असं आहे. तर चला, इकडे माझा चहा तर करून झालेला आहे, पण आता मेन महत्त्वाचे आहे की मी सकाळी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, तर मला ते मिक्सरमधून बारीक पण करायचे आहेत. आणि लाईट काय होते, कधी अचानक येते तर कधी जाते असं आहे. असं तर इकडे आईचा चहा चालू होता, माझ्या गप्पा चालू होत्या आणि शेंगदाणे पण आता मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्कीच सांगा. तर भेटूया आणखीन उद्याच्या असंच छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.